बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा। युवकास पाईपने मारहाण। विनाकारण एका युवकास पाईपने मारहाण करून त्याच्या डोक्यात काचेची बाटली फोडल्याची घटना कुपवाड परिसरात घडली आहे। या प्रकरणी जखमी साहिल जमीर खान जमादार वय 19 राहणार शारदानगर अमन मशीद नजीक कुपवाड याने संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी संशयित हल्लेखोर पिल्या उर्फ महेश आनंदा पारचे आणि शुभम आनंदा पारचे दोघेही राहणार भारत सूतगिरणी नजीक कुपवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी साहिल जमादार आणि त्याचा मित्र प्रसाद असे रोहित बार नजीक आले असता त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले, त्यामुळे ते दुचाकीत पेट्रोल भरत असताना तेथे संशयित पिल्या पारचे आला। त्याने काही कारण नसताना साहिल याच्या गुडघ्यावर प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली, तसेच त्याच्या डोक्यात काचेची बाटली फोडली। यामध्ये साहिल गंभीर जखमी झाला, तर त्याचा मित्र प्रसाद यासही संशयितांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे। 45,000चे साहित्य चोरीस। मिरज तालुक्यातील बुधगाव येथील छत्रपती शिवाजी वसतिगृहातील एका खोलीतून विद्यार्थ्याचे 45,300 रुपयाचे साहित्य चोरट्याने लंपास केले। या प्रकरणी प्रेम रविकिरण पतंगे व 21 मूळ राहणार कुबेर लक्ष्मीनगर उद्धवनगर विजापूर रस्ता सोलापूर यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादी प्रेम पतंगे हा बुधगाव येथील वसतिगृहात राहण्यास आहे। 7 दिवसाच्या कालावधीत त्याच्या खोलीतील 40,000चा लॅपटॉप आणि रोख 5,300 रुपये चोरट्याने लंपास केले। पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे। बहुजन माझा चॅनलला क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा।